आता सर्वांना रंगोत्सवाची वेध लागलेली आहे। विशेषतः बच्चे कंपनी जी आहे ते आपल्या पालक वर्गाला पिचकारी आणि रंग घेऊन देण्याचा आग्रह करतायत। आता मी गडचुलीच्या या मार्केटमध्ये आहे आणि या ठिकाणी हे दुकानं जे आहे हे सजलेले आहेत। इथे काही पालक वर्ग सुद्धा आहे। मॅडम मला सांगा, काय तुम्ही दरवर्षी रंग घेता? आम्ही दरवर्षी रंग घेतो, पिचकाऱ्या वगैरे घेतो। यावर्षी खूप महागाई वाढून गेलेली आहे, डबल रेट भाव लावून राहिलेले आहेत दुकानदार लोकांनी। पण मुलांच्या खुशीसाठी पाल्यांना हे घ्यावंच लागते। रंग जे आहे ते आता आजकाल केमिकल टाकलेले रंग असतात, मुलांसाठी ते हानिकारक असतात, तर तुम्ही काही दक्षता घेता का? हो सर, आम्ही दक्षता घेतो, पण हे आजकालचे मुलं ऐकत नाही, कलर शिवाय राहत नाही। थोडी म्हटलं की कलर फेडतात, तर आम्ही कमीत कमी वापर करतो। हेवी कलर आम्ही तसे घेत नॉर्मल आपले लावायचे कलर गुलाल म्हणा, हे कलर आम्ही जास्त यूज करतो। अच्छा, या ठिकाणी दुकानदार आहेत, काय कोणता ट्रेंड या ठिकाणी चालू आहे आपण त्यांना पण विचारूया। यावर्षी काही नवीन प्रकार आले आहेत का पिचकाऱ्यांमध्ये? भरपूर आहेत। कोणत्या प्रकारचे आहेत? बंदूकवाले आहेत, सिलेंडर आहेत आणि कलर बिना केमिकल वाले आहेत। कलर तर केमिकल वाले आता वापरतच नाही वापरत, केमिकल वाले कलर वापरत नाही, म्हणजे कोणकोणते वापरत? आम्ही हर्बल वाले। गुलाल गुलवाल हा हर्बल वाला। अच्छा, हा बिना केमिकल। हा? बिना केमिकल। बिना केमिकलचे आहेत। अच्छा. आणि हे डबीतले जे कलर आहेत ते पण बिना केमिकलचे राहतात। केमिकलचा वापर खूप कमी आहे, पहिले होता। अच्छा, केमिकलचा वापर जो आहे तो आता कमी होत आहे असं दुकानदार सांगतायत। म्हणजे नागरिकांमध्ये सुद्धा आता जागरूकता येत आहे। आपण आणखी काही दुकानदारांसोबत बोलूया। नवीन यावर्षी काय आलाय? नवीन बॅग आले आहेत, बंदूक आले नवीन। अच्छा, हे टोपरे आले आहेत। वेणी आहे, हे जेंट्सने वापरायची का लेडीजने? दोन्ही पण वापरू शकतात। आपण पाहतोय की रंगांसोबतच वेगवेगळ्या प्रकारचे हे जे मुखवटे आहे किंवा विग आहे याला सुद्धा बऱ्यापैकी मागणी या ठिकाणी होणार आहे। मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।